सदवन्द्रियाणं तिरुवर्णनिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदववाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 85 बघतोय। काय सांगायला लागलेत वर्णन? 6 द्रव्य आहेत, त्याच्यामध्ये धर्मद्रव्य असतं। असं घ्या, कुठलं धर्मद्रव्य कशासाठी मदत करतं? ऐश्वर्या, धर्मद्रव्य माहित आहे का बारामतीत? धर्मद्रव्य तुम्हाला गमनाला मदत करतं, चालायला फिरायला। मग तुम्ही तिथून इथं आला ते कसं आला? धर्मद्रव्याच्या निमित्तात। म्हणून त्याची गाथा सांगतायत। उदयं जहमच्छाणं गमनानुगहकरं हवदिलोय तह जीवपोग्गलाणं धम्मं दव्वं वियाणीः। काय सांगितलं सांगा अर्थ? काय अर्थ होतं? जसं पाणी माशाला गमनाला मदत करतं, अनुग्रह करतं म्हणजे उपकार करतं। पाणी आणि मासाचा काय संबंध? पाणी माशाला नेते का मासा पाणीला नेते? कसं? पाणी फक्त मेडी आहे, त्याच्यामध्ये मासा चालतोय। पाणी जबरदस्ती नेत नाही, हे सांगितलं त्यांनी। ज्याप्रमाणे पाणी माशाला गमनामध्ये अनुग्रह करतं, या लोकांमध्ये असं दिसून येतं, त्याप्रमाणे जीव पुद्गलांना धर्मद्रव्य गमनामध्ये अनुग्रह करतं असं जाणायला पाहिजे। काय कळलं काका? 6 द्रव्य आहेत। जीव पुद्गल माहित आहेत? बोला। जीव पुद्गल धर्म बोला बोला बोला। आकाश आणि काल सांगितलं। जीव पुद्गल धर्म आकाश अधर्म आकाश आणि काल हे 6 द्रव्य आहे। त्याच्यामध्ये मी कोण? जीव। तुम्ही? जीव। मी जीव आहे, तुम्ही कोण आहे? जीव। हे शरीर म्हणजे मी मानलं ना आपण। ऐश्वर्या कोणाचं नाव? मग शरीराचं आहे असं कुठं वाटतंय? माझं आहे असं वाटतंय। त्यामुळे त्या पुद्गलापासून भिन्नता आपण नाही जाणत। काय काका नाव काय तुमचं? जीव। हे सांगायला लागलोय आम्ही। काय नाव? मग जीवाला विसरून जातोय ना, म्हणजे शरीरालाच आपण माझं रूप मानतोय। त्यामुळं पुद्गलाला एक करून टाकलं, त्या पुद्गलाचं काम करणारा मी मानलं। मग तसंच धर्मद्रव्याचं काम कोण करतं? मी। अधर्मद्रव्य काय काम करतं? थांबण्यास मदत करतं। पुढं आकाशद्रव्य काय काम करतं? अवगाहना देतं। आणि कालद्रव्य परिवर्तन होण्यामध्ये, चेंजेस होण्यामध्ये मदत करतं। तर सांगतायत की धर्मद्रव्य कसं आहे? अनुग्रह करणारं आहे, जबरदस्ती करणारं नाही। उदाहरण काय दिलं होतं? सिद्ध भगवान सिद्धगतीला गेले, तर हां बरोबर, म्हणजे ते सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले आणि तुम्हाला सिद्धगतीला जायचंय, तर कोण मदत करणार? तिथून त्यांनी पाठवून द्यायची काहीतरी व्यवस्था तुम्हाला वर नेण्यासाठी। तर असं तर सिद्ध कोणाला मदत करत नाहीत, हे सांगितलं इथं। ज्याप्रमाणे रागादी दोषरहित शुद्धात्मानुभूतीने सहित निश्चय धर्मच सिद्धगतीमध्ये उपादान कारण आहे भव्य जीवांच्या। भव्य कोणाला म्हणायचं माहित आहे? काय विसरला का काय? सगळं तिकडं जाऊन असं करू नका, स्वाध्याय करत जावा। करता काय? काय वाचता? आता नाहीये वाचायचं आपण। एक ग्रंथ पहिल्यापासून वाचला तर कळतंय ज्ञान काय झालंय काय नाही, जैन धर्मात काय सांगितलंय आपल्याला किती माहिती आहे। काय स्वाध्याय करता काका? नाही करत का? आपल्याला ह्याचं महत्व आहे का? ह्याच्याने आपलं कल्याण आहे असं विश्वास आहे का? असेल तर आपण ह्याच्या मार्गाला लागणार, नाहीतर इथून पुढं काय घेऊन जाणार सांगा की? मग पुढच्या भावात जाताना काय काय येणार आहे बरोबर तुमच्या? सगळं धन कमवलं, कष्ट केलं, सगळा परिवार उभा केला, त्याला सांभाळलं, किती येणार पुढच्या भावात?
काय येणार नाहीये ते शेवटच्या समयाला करण्यापेक्षा आता पुरुषार्थ करा तर हातात राहील काहीतरी आपल्या. म्हणून त्यांनी काय सांगितलं एक दृष्टांत की एक मनुष्य असतो सेठजी आणि त्याला फार कॉन्फिडन्स की मी ग्रेट आहे, मी एवढं कर्तबगार आहे, एवढं सगळं मी मिळवलं कमवलं. मग त्याला अभिमान असतो आणि एक दिवस त्याची भरपूर फॅक्टरी भरपूर मोठे एम्पायर असते. मग ते एक दिवस तो चाललेला असतो गाडीतून आपल्या फॅक्टरीला आणि त्या ड्रायव्हरनी काय केलेलं असतं काय एफ एम म्हणतात ना तसलं चालू ठेवलेलं असतं आणि त्याच्यात एका साधूचे 2 वाक्य ऐकायला मिळाले त्याला. काय लावलेलं असतं त्याच्यामध्ये, म्हणले सगळं विनश्वर आहे, तुमचं या भवातलं पुढच्या भवात काही येणार नाहीये तुमच्या बरोबर, तुम्ही फक्त एकटे आलात, एकटे राहणार, एकटे जाणार. असं साधूंचं वचन ऐकलं की त्या सेठजींना जरा डिस्टर्ब झाला आणि ते सेठजी म्हणले काय लावलंय असलं, बंद कर म्हणले. मग ते ड्रायव्हर म्हटला हे सत्य सांगतायत म्हणले, स्वीकार करा, हेच सगळ्यांचं सत्य आहे, तुमचंच नाही आहे. तर म्हटला नाही, मी एवढा पैसा कशाला कमवलाय, त्याच्यासाठीच काय मला आत्ता सुख पाहिजे, पुढं पण सुख पाहिजे. मग तरी पण ड्रायव्हरनी सांगितलं की हा पैसा तुम्हाला या भवातच, पुढच्या भवात काय हो, मागच्या भवातून काय काय आणलंय, काय आणलंय ऐश्वर्या, मागच्या घरातून नव्हे, मागच्या भवातून काही आणलेलं नाही आपण. त्रास होतो काय का तुम्हाला, नाही ना, असं चेहऱ्यावर तुमच्या हास्य नाही आहे म्हणून होय, शरीरापासून मी वेगळा आहे असं सारखं जाणं म्हणजे आपला आनंद आपल्यामध्ये राहतो. त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. मग काय सांगत होते, तर तो गेला आपल्या कंपनीमध्ये आणि गेल्यावर त्यांनी आपल्या सगळ्या वर्कर्सना बोलवलं आणि विचारलं की म्हटला तुम्हाला सगळ्यांना एक प्रोजेक्ट आहे, म्हटला तुम्ही काहीही करा पण मला एक अशी मेथड पाहिजे, अशी ट्रिक पाहिजे की इथलं सगळं धन मी पुढच्या भवात घेऊन जायला पाहिजे. काय काका तुम्हाला पाहिजे का, माझ्याकडे आहे बरं का ट्रिक ती. कसं जाणार हो, तर त्यांनी सांगितलं काही करा पण मला अशी ती काहीतरी तुम्ही सॉफ्टवेअर काढून द्या जे की मला इथून सगळं धन पुढच्या भवात नेता येईल. तुम्हाला मी 8 दिवसाचा वेळ देतो, जर तुम्ही नाही सांगितलं तर सगळ्याला कामावरनं कमी करणार. आता सगळे टेन्स म्हटले आम्ही आमचं नाही नेऊ शकत, ह्याचं काय न्यायचं कसं सांगणार आहे, पण तरी नाही. आता सगळ्यांना त्यांनी फोर्स केला म्हटल्यावर आता ते बॉस निघून गेल्यावर हे सगळे एकमेकांशी बोलतायत. म्हटले बॉसला आज येड लागलंय का, ह्याला काय सांगायचं उत्तर, आणि नाही तर हे काय करणार, आपल्या पोटावर पाय देणार आहे आणि काहीतरी करायला पाहिजे ह्याच्यातून उपाय. म्हणून आपलं रोज सगळे इकडं तिकडं शोधत सगळे दिवस घालवले आणि किती 5-6 दिवस गेले. 7वा दिवस उजाडला. आता आज बॉस भेटणार होता आणि त्यांना नेमकं तेच साधू भेटले बहुतेक ज्यांनी प्रवचन दिलं होतं का. आणि मग त्यांना उपाय मिळाला त्याच्यातून आणि ते आले, बॉस उभारला समोर आणि तो विचारतो म्हणला सांगा कोण काढलंय, ज्यांनी सांगितलं त्याला मुंह मांगा इनाम. म्हणल्यावर त्यांनी समोरून सांगितलं एक मनुष्य की म्हणला मला माहिती आहे उपाय, तुम्हाला इथलं सगळं धन पुढच्या भवामध्ये नेता येतं. कसं सांगा ऐश्वर्या, कुठल्या कप्प्यातनं, चोर कप्प्यातनं, कुठल्या एफ डी मधनं, कुठल्या बँकेतनं कसं ट्रान्सफर करायचं. कुठं जाणार माहिती असेल ना तर देता पण येते, पण कुठं जाणार आहे तुम्ही हो, काय माहिती आहे, नरकात गेला तर, स्वर्गात गेला तर कसं फॉरवर्ड कसं करायचं तिथं. त्यामुळं तो म्हणला नाही मला माहिती आहे, तुम्ही सगळं इथनं पुढच्या भवात नेऊ शकता. मग त्याला इतका आनंद झाला, सेठजीला सांग म्हणला कसं, तर त्याचं म्हणला एक उदाहरण देतो म्हणला. ते साधू आला होता बहुतेक समोर आणि त्यांनी विचारलं पहिला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणला तुम्ही कधी फॉरेन ट्रिप केली आहे का, फॉरेनला गेलाय का. म्हणला हो अनेक वेळा बिझनेसच्या रिलेटेड मी सगळ्या देशामध्ये जाऊन येतो. मग म्हटला तुम्ही जेव्हा इथून अमेरिकेला गेला त्यावेळेस तिथं तुम्ही इथलं धन नेलं होतं का. तो म्हटला नेलं होतं पण तिथं चालत नाही आपला पैसा, तिथं काय करावं लागतो, काय असतं तिथं करन्सी, डॉलर. मग तो म्हणला की सगळे इथले रुपये इथंच राहिले, याचं डॉलर करून मला तिथं वापरावं लागलं. म्हणला रशियाला गेल्यावर तिथलं डॉलर काय असतं, तिथं रुबल असतंय तिथलं करन्सी बरं का. अजून चायनाला गेल्यावर असेल काहीतरी असं. तर ऑस्ट्रेलिया गेलो, सगळीकडे गेलो पण इथलं धन तिथं कामाला येत नाही, तिथं काय करावं लागतं, कन्वर्ट करावं लागतं.
मग त्यांनी सांगितलं तू इथून कुठं जाणार आहे, समज देवगतीला गेला, नरकगतीला गेला, तुला इथलं धन तिथं कसं वापरणार, साधा एका देशातनं दुसऱ्या देशात जायचं तर तुम्हाला कन्वर्ट करावं लागतं, मग तसंच तिथं जायचं तरी त्या धनाला कन्वर्ट करावं लागणार. मग म्हटलं असं कसं कन्वर्ट करायचं, तिथं कुठली करन्सी आहे. मग सांगितलं त्यांनी काय, पुण्य. पुण्य ही करन्सी आहे जे तुझ्या बरोबर सगळीकडे येणार आहे. त्यामुळे तू काय कर, तुझ्या धनात, मग पुण्य कसं करायचं, कसं मिळवायचं ते बरोबर ठेवता येते तुला. या भवातून पुढच्या भवात जाताना आपल्या बरोबर राहतं काय, धन नाही राहत, पुण्य राहतं. आणि मग त्या पुण्याच्या निमित्तात तिथं पण धन मिळणार, म्हणजे वैभव काय, तुम्हाला समृद्धता मिळणार. मग त्यांनी सांगितलं की ते पुण्य कसं नेऊ मी पुढच्या भवात. मग त्यासाठी सांगितलं आज जे धन तुझ्या जवळ आहे त्याचा वापर जर योग्य केला तर पुण्य मिळणार इथंच. म्हणजे त्याच धनाने पुण्य पण कमवू शकता आणि त्याच्यानीच पाप पण कमवू शकता. म्हणून तुम्हाला पुढच्या गतीत जाण्यासाठी पुण्य हे गमनामध्ये अनुग्रह करतं का. म्हणजे सद्गतीला जाताना पुण्य गमनाला कारण आणि पाप अधोगतीला जाताना सहकारी कारण. असं जसं आता धर्मद्रव्याचं आपण पाहतोय. मग तसं त्यांनी सांगितलं की पुण्य असेल तर तुझ्या बरोबर सगळी संपदा असणार, नसेल तर किती कष्ट कर सगळं इथंच सोडून जाणार आहे. म्हणून म्हटलं की काय करा तुम्ही. मग त्यांनी विचारलं आणि सांगितलं सगळा आपला वापर आता धनाचा तो धर्म कार्यासाठी करू लागला. दानाच्या निमित्तामध्ये जितकं करणार तेवढं धन वाढणार आहे, तेवढं पुण्य वाढणार आहे. आणि त्या निमित्तात तुम्हाला पुढच्या भवात पण ते संस्कार राहणार, तशा प्रकाराने अनुकूलता राहणार. आणि मग त्याला स्वीकार झाला आणि त्यांनी त्या धनाचा मोह सोडला. तसं आपल्याला पण धनाचा मोह असतो आणि तो सगळ्यामध्ये बाधक आहे. तुमच्या स्वतःच्या साधनेमध्ये बाधक आहे, पुढच्या भवामध्ये सुख राहायला बाधक आहे. इवन आता सुद्धा धनाचा मोह केल्यावर किती सुख होतो. हा, म्हणजे सुख त्यात नाहीये ना. आपण विचार करतोय नुसतं सुख आहे, त्याचा विचार सतत रात्रंदिवस करत राहिला तर कुठलं सुख आहे. म्हणजे धन या भवात सुख देणार आहे ना पुढच्या भवात तुम्हाला वाटतंय सगळी साधन सामग्री देणार आहे म्हणजे सुख धन चांगलं, पण आकुलताला कारण असणार ते धन आहे. म्हणून इथं काय सांगतायत, भव्य म्हणजे कोण, भव्य म्हणजे कोण, सम्यक दर्शन होण्याची योग्यता, मोक्षाला जाण्याची योग्यता ज्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करण्याची किंवा मोक्षाला जाण्याची योग्यता आहे त्यांना म्हणायचं भव्य. मग सांगतायत भव्य जीवांच्या सिद्धगतीमध्ये जसं पुण्य हे सहकारी कारण आहे, म्हणजे सिद्धगतीला नेणार नाहीये पुण्य, पण तरी सुद्धा पुण्याशिवाय सिद्धगती नाही असं पण सांगितलं. पण पुण्य कुठंपर्यंत, 13व्या-14व्या गुणस्थानापर्यंत, त्याच्यानंतर पुण्य पण नष्ट होतं. म्हणून ते सहकारी म्हणलं गेलं उपचाराने. त्याप्रमाणे सिद्धगतीमध्ये निश्चय धर्म हे उपादान कारण असतं. भव्यांच्या सिद्धगतीमध्ये निश्चय धर्म म्हणजे रत्नत्रय, शुद्धात्मानुभूती हे उपादान कारण आहे. तसेच सहकारी कारण कोण, तीर्थंकर प्रकृती, उत्तम सहनन, विशिष्ट पुण्यरूप धर्म, हे सगळं घेतलं होतं आपण परवा. हे सगळं काय आहे, सहकारी कारण आहे. तसेच जरी जीव पुद्गलांच्या सिद्धगतीचं स्वकीय, यद्यपि जीव पुद्गलानां गती परिणते हे स्वकीय उपादान कारणमस्ति, तथापि धर्मास्तिकायः अपि सहकारी कारणं भवति. हे सगळं पण त्यात सहकारी आहेच. अजून कोण आहे सहकारी कारण, जीव पुद्गलांच्या गती परिणतीमध्ये स्वतःचं उपादान कारण आहेच, तथापि धर्मास्तिकाय सुद्धा सहकारी कारण आहे. अनेक प्रकारचे सहकारी असतात त्यांच्या निमित्तात की कार्य घडतं. तुम्ही इथं आलात, कसं आलात, सहकारी कोण तुम्हाला, अजून असं वाटलं का येताना धर्मद्रव्याने येतोय आपण इथं, गाडी, ड्रायव्हर, त्याचे किती उपकार, असं आपण म्हणजे आपल्याला आणणार ते असं आपली दृष्टी असते. पण तिथं धर्मद्रव्याचा कुठं विचार असतो आपल्याला. म्हणून सांगतात की माना धर्मद्रव्य सुद्धा अस्तित्व त्याचं आहे.
याच्या पुढे सांगतायत अथवा भव्यानाम अभव्यानाम वा यथा चतुर्गती गमनकाले यद्यपि अभ्यंतर शुभ अशुभ परिणाम उपादान कारणं भवति तथापि द्रव्यलिंगादि दान पूजादिकं वा बहिरंग शुभ अनुष्ठानं च बहिरंग सहकारी कारणं भवति तथा जीवपुद्गलानां यद्यपि स्वयमेव निश्चयेन अभ्यन्तरे अंतरंग सामर्थ्यम् अस्ति तथापि व्यवहारेण धर्मास्तिकायः अपि गतिकारणं भवति इति भावार्थः. काय समजलं? अथवा भव्य किंवा अभव्य जीवांच्या, आता अभव्य कसं, भव्यांच्या सिद्धगतीमध्ये सहकारी कारण आहे धर्मद्रव्य. अभव्यांच्या म्हणत असताना चतुर्गती गमनामध्ये हे सांगायचंय. भव्य असो किंवा अभव्य असो, ज्याप्रमाणे चतुर्गती गमन कालामध्ये जरी अभ्यंतर शुभ परिणाम आणि अशुभ परिणाम हे उपादान कारण आहेत. चारी गतीला जाताना शुभ आणि अशुभ परिणाम हे उपादान रूप असतात. शुभ परिणामाने कुठं जाणार? कुठल्या गतीला जातो? सद्गतीला. आता शुभ जे काही सुगती आहेत त्यांच्यामध्ये गमन होणार आणि जे अशुभ परिणाम आहे त्याचं फळ काय? नरक तिर्यंचे ह्या दुर्गतीला जातो. म्हणून सांगतायत तिथं जाताना तुम्हाला मदत करणार कोण आहे? चांगल्या गतीला जावा नाहीतर वाईट गतीला जावा. कोण मदत करते? थांबा, धर्मद्रव्य नाही. पहिल्यांदा शुभ अशुभ परिणाम हे सांगतायत. म्हणजे मला कुठली पुढची गती मिळणार हे कोण ठरवणार? मी. म्हणजे माझ्या हातात आहे ना, मी कसल्या गतीला जायचं, माझी पुढची पर्याय कशी असावी, कोण ठरवतं? कुठं जायचं तुम्हाला? परिणाम आपले ना स्वतः. हा, म्हणजे मला म्हणायचंय तुम्ही स्वतःची गती तुम्ही स्वतः बांधताय आणि काय म्हणताय? मला नरकाला सोडू नका, नरकाला पाठवू नका. कोण पाठवलं श्रेणिकाला नरकाला? भगवान महावीरांनी दिव्यध्वनीत सांगितलं की तू नरकाला जाणार आहे. असं म्हणल्यावर श्रेणिक म्हणतो नाही जाऊंगा. कुठं जायचंय मग? कुठं जायचं? हे आपल्या परिणामांनीच आपण बनवतो. म्हणजे कुठं जायचे भाव नकोत हे सांगायचं आपल्याला. जेवढं आपण ते भाव करणार तेवढं आकुलता है. क्या बताया मैंने? आप जहाँ जाने वाले हैं वो कोई और फिक्स नहीं करेगा. वो गति कौन फिक्स करता है? हम स्वयं. तो इसलिए बता रहे हैं हमारी सद्गति हो या दुर्गति हो उसमें उपादान कारण हमारे परिणाम ही है. कैसे परिणाम करते हैं दिन भर में? हम अच्छे करते कि बुरे करते? बुरे करते होंगे ना तो भी हमें लगता नहीं है बुरे है. क्यों? क्रोध करते तो बुरा है कि अच्छा है? करते है ना. हाँ म्हणते कुठं जाणार हो? मतलब समझ में तो आता है कि हम ये कर रहे हैं, ये गलत है, लेकिन फिर भी छोड़ते नहीं है उसको. तो फिर जो भी क्रोध करता काय वो निर्भर नाही तो तुमच्यावर नाही, मग सगळे मिळून देवगतीला जायचं काय? हो म्हणते. क्रोध मान माया लोभ सगळे परिणाम, कुठला मोह आसक्ती काय जे असतील ना, विभाव परिणाम, रती शोक भय, हे सगळे परिणाम कुठं नेणार आहे? तो आपल्याला दुर्गतीला नेणारे आहेत. म्हणजे धर्म परिणामच फक्त सद्गतीला नेतील हे सांगतायत. किंवा आत्म्याचा अनुभव असेल त्यापूर्वक जे काही तुम्ही करणार ते तुम्हाला सद्गती देणारं असतं. इसलिए बता रही थी कि अंतरंग जो शुभ परिणाम है या अशुभ परिणाम है वो उपादान कारण है चतुर्गति के गमन में. चारों गतियों में गमन होगा तो उसमें मैं स्वयं कारण हूँ, मेरे परिणाम कारण है. और बहिरंग कारण क्या होगा? शुभ परिणाम कारण मेरे उपादान और बहिरंग में देवशास्त्र गुरुंची भक्ति. आता वो बता रहे यहाँ पे. तथापि द्रव्यलिंग आदि दान पूजा अधिकम वा. द्रव्यलिंग अगर धारण किया है, दान पूजा अधिक कर रहा है और बहिरंग जो कुछ शुभ अनुष्ठान कर रहा है
वह सब बहिरंग सहकारी कारण है। कहाँ? जब हम मनुष्य या देवगति में जा रहे हैं तब, तो वहाँ पर ये बहिरंग कारण है। आप अच्छी गति को जा रहे हैं तो अच्छे परिणाम कारण है, अंतरंग कारण। और बहिरंग में अच्छे परिणाम कब होते हैं? कहाँ होते हैं अच्छे परिणाम? अकलूज में के बारामती में अच्छे परिणाम कहाँ होते हैं? माहेरी का सासरी हे सांगा, जाऊ दे. हा कुठं हो? देवशास्त्री हा असं तुम्ही म्हणताय, हे कुठं म्हणते? थांबा जरा असं. जब हमें अच्छे हाँ घर में अगर हम अच्छे परिणाम करते हैं, क्या हुआ? धन लाभ हुआ. प्रगति दई क्या हुआ? बहुत अच्छा बिजनेस हो गया हमारा. अच्छे परिणाम हो गए कि नहीं? तो ये परिणाम आपको कहाँ ले जाएंगे? हाँ मतलब परिग्रह की वृद्धि संसार का कारण है. हाँ कहाँ पे बताया ऐसे? परिग्रह जितना बढ़ेगा उतना संसार का कारण है, दुख का कारण है. कहाँ बताया बताओ? ठीक है. और बहुआरंभ बहुपरिग्रह नरक का आयु है, ये बताया. और कहाँ बताया? संसार का बढ़ना रे नर देह की यह हार है, क्षण एक भी सोचा कभी. नाही काय चुकलो? पुढं काय? संसार का बढ़ना रे नर देह की यह हार है, नहीं एक क्षण तुझको अरे इसका विवेक विचार है. कोण कोणाला सांगायचं? हाँ स्वतःला सांगा. ते स्वतःसाठी आहे, दुसऱ्याला सांगायसाठी नहीं है. तो क्या बताया वहाँ पर? संसार का बढ़ना. कितना बढ़ा दिया है संसार बताओ? हमारे पोते, हमारे पोतों के पोते, कितना हमारा. परसों मुझे एक भाई मिले थे, भाई नहीं अंकल मिले थे, तो वो बता रहे थे कि हमारा खानदान इतना बड़ा है तो जो उनकी माँ का अभी देहांत हो गया था तो वो उसकी पूजा के लिए आए थे. तो उन्होंने बताया अभी मेरी माँ का अंत हो गया है, तो पिछली बार जब वो आई थी ना यहाँ पे, तो उसने इसी जगह पर 6 पीढ़ियाँ देखी है. उसने 6 पीढ़ियाँ पता है क्या बोलते हैं? 6 सिरीज तुमचे एकानंतर एक. तुम्ही किती बघितला हो? किती बघितला? जयश्री काकी मोजले नहीं. तो उन्होंने भी जब ये बताया ना मुझे, मैं सोच रही थी ये क्या क्या देखते रहते हैं ऐसे. मतलब आप करते हैं ना वो कुछ सोनं उधळायचं वगैरे करतात माहिती आहे? असं असतं. मतलब सहस्र काहीतरी असतं ते. तुला सहस्त्र चंद्र दर्शन ऐसे करते हैं. लेकिन वो भी अलग. अभी 6 पीढ़ियाँ हो गई. मतलब उनके नाती पोती काय म्हणायचं? खापर काय म्हणायचं? निळतून परतून खापरतून. थांबा जरा, ते हिंदी मध्ये सांगा हो. नातू परतून निळतून खापरतून. तो ऐसे एक के बाद इतनी पीढ़ियाँ. हाँ नाताची नात. नातीची नात. पंतू तंतू आहे. तो ऐसे हाँ ते तंतू जंतू सगळे बघितले सांगायचं हो, समजून घ्या. जाऊ देत. तो ये सब देखा है. इसका अभिमान कितना? वो चीज क्या मान करने लायक है क्या? मतलब ऐसे लोगों के परिणाम रहते हैं तो वो कौन सी गति को ले जाने वाले, ये मुझे पूछना था. जितना भी परिग्रह बढ़ा, संसार बढ़ा, सब मोह बढ़ जाएगा उसके निमित्त से, और वही आपके दुर्गति का कारण होगा. तो इसलिए काय म्हणता योगिता भाभी? तो क्या बता रही थी मैं? हाँ दान पूजा आदि जो भी परिणाम करते हैं ये शुभ अनुष्ठान है, बहिरंग सहकारी कारण है. ये आपको चारों गतियों में भ्रमण के लिए शुभ परिणाम हो या अशुभ परिणाम हो, ये अंतरंग कारण. और बहिरंग उसके अनुसार अनुष्ठान जो भी करेंगे वो सब बहिरंग सहकारी कारण है. वैसे ही जीव पुद्गलों को यद्यपि स्वयमेव निश्चय से अभ्यंतर में अंतरंग सामर्थ्य है,
गमन का, फिर भी व्यवहार से धर्मास्तिकाय भी गति में कारण है ऐसा समझना चाहिए। मतलब गति आप कर रहे हैं और आपको वो सिर्फ मदद कर रहा है धर्म द्रव्य। किस लिए? आपको जहाँ जाना है वहाँ जाने के लिए सिर्फ और सिर्फ उदासीन बोल दे ना, मतलब गाड़ी लाई आपने, अभी गाड़ी में से आए आप, गाड़ी ने आपको लाया कि आपने गाड़ी को लाया? बताओ। आपने गाड़ी को लाया। हाँ, हमने गाड़ी और गाड़ी ने तुमको नहीं लाया? कैसे? किसने लाया किसको? गाडी ने तुमको लाया? कोण आणलं? प्रश्न चिन्ह पडलाय तुम्हाला. गाडीने आणलं मी आणलं गाडीला? हाँ, तो गाड़ी जबरदस्ती तुम्हें नहीं लाती, तुम्हारी इच्छा है तो ही वो चलाएंगे, तो ही वो आ सकती है। ऐसे भी होता है कभी कभी, ब्रेक फेल हो गया, कौन किसको ले जा रहा है बताओ? गाड़ी का ब्रेक फेल हो गया, तो एक ऐसे छोटा सा दृष्टांत था, उसमें भी बताया था वो क्या सात बंटे, पता है? ऐसे एक मराठी में एक छोटा बच्चा, उसके कारना में ऐसे एक बुक थी, तो उसमें बताया था कि उनकी ट्रिप गई थी कहीं, और वहाँ पे घाटला काय म्हणायचं? घाटला काय म्हणायचं? घाट समझ में आता है ना आंटी? सोवानी आंटी? तो नहीं घाटच म्हणते, चला। तो घाट में से वो जा रहे थे ऊपर, और कुछ काम था या कुछ आगे भीड़ थी, इसलिए क्या हुआ, एक साइड में उन्होंने वो बस पार्क की थी। ट्रिप के लिए जा रहे थे सभी छोटे बच्चे, और उसमें एक दो प्रोफेसर होंगे, टीचर्स होंगे ऐसे। तो उन्होंने क्या किया, वो गाड़ी एक साइड में पार्क कर दी थी, सेफ साइड में थी, घाट के रास्ते पर थी, फिर भी सेफर साइड में थी। लेकिन क्या हुआ, सभी टीचर्स लोग बाहर निकल गए थे, कुछ देख रहे थे ऐसे, और सभी बच्चे अंदर थे। और क्या हुआ, वहाँ से काय म्हणायचं, गुरढोरं देवा, हिंदी काय म्हणायचं, गाई बैल वगैरह तिकडनं सब जानवर वहाँ से इकट्ठा आ रहे थे, इसलिए उन्होंने गाड़ी साइड में ली थी, और वो बंद करके ड्राइवर भी उतर गया था नीचे। और वो जब तक वो जाते, वो जो भी जानवर आ रहे थे ना, बहुत सारे जानवर थे, इसलिए उनको जाते समय टाइम लगने वाला था, इसलिए वो साइड में खड़े हो गए, और ये जा रहे, और उसमें एक गाय बैल कोई होगा, तो वो भागते हुए आया और उसने इस बस को डैश किया, सिर्फ क्या हुआ, सिर्फ धक्का दिया उसने, और वो भाग गया आगे। तो उन्होंने क्या किया था, वो बस के नीचे दगडला, काय म्हणायचं, चाक देवा, ओ समजून घ्या मराठी, आता माझं गोष्टच बदलून जायची हिंदीत। त्या चाकाच्या खाली दगड लावलं होतं मोठं, की ती गाडी सरकू नये म्हणून, पण ती गाय येऊन धडकली की ते काय झालं, दगड हललं आणि त्या बसचं कंट्रोल सुटला। ड्रायव्हर नाही आहे आतमध्ये, कोणी प्रोफेसर्स नाही आहेत, फक्त मुलं होती। दिसलं का कुठे गेली गाडी? आता चालू केली नाहीये गाडी, पण चालतीये। सांगा कोण नेलं, हे मला सांगायचं होतं। कोण कोणाला नेलं? ड्रायव्हरनी गाडीला नेलं म्हटलं तर ड्रायव्हर नव्हता गाडीत, मग गाडीला कोण नेलं? आणि ती गाडी निघाली घाटातनं। आता विचार करा, अजून रस्त्यावरच होती, पण पूर्ण रस्त्याच्या कडेला गेली आता, आणि मग त्याला थांबवायचं आवश्यक होतं, पण कोण थांबवणारं नव्हतं, सगळे खाली होते, खालनं चढणं पण त्यांच्यासाठी शक्य नव्हतं। मग त्यामध्ये असणारा हा शूरवीर आमचा हिरो बोक्या, आणि तो काय करतो, जाऊन त्याला काय माहिती त्या गाडी चालवायचं, बस चालवायचं, पण त्यांनी जाऊन ते काय केलं, असं लास्ट कड्यावर येऊन थांबली होती ती गाडी, आणि त्यांनी हँड ब्रेक ओढला, आणि काय झालं, तुमच्या जीवाला काय, आणि मग तिथे जाऊन ते थांबले, म्हणजे मग त्याला अवॉर्ड मिळालं वगैरे, बरं का। म्हणजे मला म्हणायचंय, गाडीने तुम्हाला नेलं का तुम्ही गाडीला नेलं, ह्याच्यासाठी धर्मद्रव्याला सोडून देऊ नका, तिथं पण धर्मद्रव्यच सहकारी होतं, ज्याने की मदत केली, कशासाठी, त्या बसला हलायला म्हणा किंवा थांबवायला मदत केलं, कोण, बोक्या। अधर्मद्रव्य हे सहकारी कारण होतं।
म्हणून सांगितलं की कोणी आपल्याला बहिरंगामध्ये जबरदस्ती चालवणारं नाही आहे किंवा थांबवणारं नाही आहे. जर तुमची इच्छा असेल तर ते सहकारी असतात इतकंच. म्हणून व्यवहाराने धर्मास्तिकाय सुद्धा गतीमध्ये कारण आहे असं जाणावं, असा भावार्थ आहे. एवं प्रथम स्थले धर्मास्तिकाय व्याख्यान मुख्यत्वेन गाथात्रयं गतम. धर्मास्तिकायचं वर्णन करण्यासाठी 3 गाथा सांगितल्या. कशासाठी? तुम्ही त्याचं कर्तृत्व घेऊ नका हे सांगायचं आहे. मी कोणाला आणलं, कोणाकोणाला आणलं हो तुम्ही? हां, गाडीतनं कोण आणलं? ऐश्वर्याला तुम्ही आणलं ना? कौन आणलं? मतलब हम क्या करते हैं, अगर कहीं यात्रा पर गए तो वहाँ पर किसी को हमने ले जाया समझो, या किसी ने हमें ले जाया, वहाँ पे ले गए तो उनकी वजह से यात्रा की या हमारी वजह से उन्होंने यात्रा की, ये हम कर्तृत्व लेते हैं ना. तो वहाँ पर भी समझना चाहिए सिर्फ ये धर्म द्रव्य है जो मदद कर रहा है आपको गमन में, बाकी अन्य कोई भी करता नहीं है. तो मैंने कल पूछा था कि द्रव्य संग्रह की कौन सी गाथा में आया है धर्म द्रव्य का वर्णन? देखा है, मैंने कल पूछा था कौन सी गाथा है जिसमें धर्म द्रव्य का वर्णन किया है? बोले गाथा म्हणा. 17 नंबर की गाथा है ना. गई परिणयाण धम्मो पुगल जीवाण गमन सहयारी तोयम जहमच्छाणम अच्छंताने वसोणे. अभी अर्थ भी बताओ. गई परिणयाण, गति परिणति में, पुद्गल और जीवों के लिए धर्म द्रव्य गमन सहयारी, गमन के लिए सहकारी है. मागे सरकता येईल इथं बस नाही आहे, त्याच्यासाठीच ठेवलंय तुला जागा. होय का? तो गमन में सहकारी है. इकडं बस यांच्याकडं. तोयम जहमच्छाणम, क्या बताया? जैसे तोय यानी पानी, पानी मछली के लिए गमन में सहकारी होती है. वो क्या है आगे? अच्छंताणे व सोणे, मतलब क्या? ज्यांना जायचं नाही. अगच्छताम, जो नहीं चल रहे हैं उनके लिए धर्म द्रव्य जबरदस्ती ले जाने वाला नहीं है. जीव और पुद्गलों को वह धर्म द्रव्य गमन नहीं कराता, गमन करते हुए को मदद करता है. तो टीका में थोड़ा अच्छा विस्तार किया है, वो पढ़ती हूँ. अभी जो हमने पढ़ा ना पंचास्तिकाय में, वैसा ही थोड़ा सा खुलासा है. गति रूप से परिणमित जीव और पुद्गलों को गति करने में सहकारी कारण धर्म द्रव्य है. बराबर है? समजते का? तुला समजण्यासाठी सांगते, नाही समजलं तर विचार. काय काका? सोपं आहे का अवघड आहे? अवघड म्हटलं तर अजून सोपं करून सांगू. सोपं म्हटलं तर अवघड करते. गति रूप से परिणमित जीव पुद्गलों को गति करने में सहकारी कारण धर्म द्रव्य है. उसका दृष्टांत कहते हैं. जिस प्रकार मछलियों को गमन करने में सहायक जल है, उसी की भांति अपने आप स्थित हो, स्वयं गति न करता हो, उनको, ऐसे जीव पुद्गलों को वह धर्मद्रव्य गमन नहीं कराता है. जे स्वतः गमन करताय त्यांनाच गमन करवतं, जबरदस्ती कोणाला गमन करवत नाही. वह इस प्रकार, जिस प्रकार सिद्ध भगवान अमूर्त है. बराबर है? अमूर्त यानी इनविजिबल है, वो दिखते नहीं है, अरूपी है, निराकार है. तो सिद्ध भगवान अमूर्त होने पर भी, निष्क्रिय और अप्रेरक होने पर भी, म्हणजे काय सांग? निष्क्रिय स्वतः क्रिया करत नाहीत, अप्रेरक प्रेरणा देत नाही. हाँ, किसी को जबरदस्ती नहीं करते, अप्रेरक है. मतलब सिद्ध भगवान अमूर्त है, निष्क्रिय है, अप्रेरक होने पर भी मैं सिद्ध समान अनंत ज्ञानादि गुण स्वरूप हूँ,
इत्यादि व्यवहार से सविकल्प सिद्ध भक्ति युक्त ऐसे जीवों की ओर निश्चय से निर्विकल्प समाधि रूप निज उपादान कारण परिणत जीवों को सिद्ध गति के सहकारी कारण है। क्या समझ में आया? हे सहकारी कारण आहे. कौन को इसके? धर्मद्रव्य. धर्मद्रव्याचं कुठं सांगितलं? आता सिद्धांत सांगतायत. काय समजलं त्यातनं? सिद्ध निष्क्रिय आहेत म्हणजे ते काय आपल्याला प्रेरणा पण देत नाहीत किंवा घेऊन पण जात नाही. पण जिसने ऐसा ध्यान किया कि मैं सिद्ध समान अनंत ज्ञानादि गुण रूप हूँ, ऐसे सविकल्प सिद्ध भक्ति कर रहा है, उन जीवों को निश्चय से तो निर्विकल्प समाधि कारण है सिद्ध गति में, लेकिन व्यवहार से उन सिद्धों के प्रति जो आप भक्ति कर रहे हैं वो कारण है, इसलिए सिद्ध गति में सिद्ध भी सहकारी कारण है ऐसा आरोप किया गया. काय समजलो? म्हणजे समजा पोरांनी तुम्हाला म्हणलं चला फॉरेन ट्रिपला जाऊन येऊ, काय करता हो? पोरगं निघाले म्हणलं चालतं की काय? नवरा म्हणला चल कुठं तर जाऊन येऊ. कुठं जायचं? कुठं जाऊन आला? मग तिथं नेणारा कोण? मग त्यांनी आपल्याला नेलं हे वाटतंय, पण जायचे परिणाम मी केलेत. जबरदस्ती तर कोण नेणार नाही आहे. मग मी परिणाम केले त्यामुळे माझे परिणाम उपादान कारण आणि बहिरंगामध्ये धर्मद्रव्य निमित्त कारण आहे. आणि मग ते त्यामध्ये निमित्त म्हणून तुमचा मुलगा नवरा जे असतील त्यांना निमित्तामध्ये घेतलं, त्यांच्या निमित्तात गेलो असं. तो इसलिए सिद्ध गति को जाना है. चलो कौन कौन आता है मेरे साथ? मैं ले जाने वाली हूँ. काय प्रगती ताई, जायचंय का सिद्ध गतीला? कुठं आहे हो? किती वेळा शिखरजी केली, तिथनं जायचं की वर. किती सोपं होतं, जवळ होतं. परत का आला बरं सांगा? आपल्याला न धर्मात स्थिरता आहे न संसारात स्थिरता आहे. काय करताय उगी पळापळी? एकदा धर्म करायचं, एकदा संसार करायचं. काय सुचत काकी? नुसतं पळायचं पंढरपूर आणि अकलूज. कधी मिळणार मोक्ष हो? इथेच अडकून बसणार आहे म्हणून. काय जय श्रीमा? पंढरपूर आणि अकलूज सगळे असेच आहेत. काय हो? म्हणून सांगितलं की आता बस जरासं. यात्रा कशासाठी करायची असते? धर्म इथं तुमचा कमी होतो म्हणून थोडं वाढवण्यासाठी यात्रा करतात. आपण काय करतो? यात्रा करणार तर धर्म कमी झालेला असतो, नष्ट झालेला असतो, विसरलेला असतो. उलट घरात बसून जास्त धर्म कराल तुम्ही, पण तिकडं जाऊन काय करता हो? मग हे काय उद्देश आहे का आपला यात्रेचा? म्हणून पडताळा करत जावा की आपण यात्रा करतोय का जत्रा. तो इसलिए सिद्ध गति के लिए सिद्ध भगवान सहकारी कारण है. उसी प्रकार निष्क्रिय, अमूर्त और अप्रेरक होने पर भी सभी वैसे ही विशेषण धर्मद्रव्य के भी है. ऐसे होने पर भी धर्मद्रव्य अपने उपादान कारण से गति करते हुए जीव पुद्गलों को गति में सहकारी कारण है. जैसे मछली आदि को जल आदि के गमन में सहायक होने के लोक प्रसिद्ध दृष्टांत की भांति. जैसे जल जबरदस्ती नहीं ले जाता मछली को, वैसे ही धर्मद्रव्य आपको जबरदस्ती कहीं ले जाने वाला नहीं है. अगर आपकी इच्छा है तो वो सिर्फ मदद करने वाला है. ऐसे अनेक सहकारी कारण है जब आपका कार्य होता है. तो गमन का कार्य भी ऐसा ही है. आप जब गमन करते हैं तो उसमें भी अनेक सहकारी कारण हो सकते हैं. तो वहाँ पर हमें न स्वयं के लिए कुछ अभिमान करना है, न दूसरों को ले जाया इसलिए कुछ वैसे मान कषाय करना है. तो वहाँ पर समझ लेना चाहिए इसका कर्तृत्व तो धर्मद्रव्य के पास है. धर्मद्रव्य ले जाने में निमित्त है. हम किसी को ले जाने में निमित्त नहीं, हम ले जाने में उपादान नहीं है. निमित्त हो सकते लेकिन उसका भी मान करना गलत है. तो हमें जाना कहाँ है? उड़ जाए. बाहर नहीं जाना है, अभी अंदर जाना है. बाहर बहुत देख लिया, अभी कहाँ जाना है? मनाओ लाइन भजनाची. फिरता तू तीरंदाज बना, निज लक्ष्य का कुछ भी ध्यान नहीं. तू कैसे तीर चलाएगा जब पहला निशाना झूक गया. चेतन को मिला जब
नर्तन तो फिर होश में आना भूल गया, इस भूल में इतना फूल गया कि आज के बदले जब नहीं हाट में आना भूल निज हाट में आना भूल गया. म्हणजे काय सांगायचं त्यातनं, सगळी 4 गतीमध्ये फिरून आलो पण निज लक्षच विसरलंय ना तुमचं. म्हणून सगळीकडे जायचं जायचं भाव करतोय म्हणून 4 गतीत जातोय. कुठले 4 गती काका माहित आहे? काय शिकवत नाही काय नाही, तुम्ही एकटेच चाललंय सिद्ध गतीला. कुठले 4 गती? देवगती, नरगती, मनुष्यगती आणि तिर्यंच गती, पशुगती, हे 4 गती आहेत. तुम्ही कोण आहे? मनुष्य गती. 4 गतीमध्ये आपण कोण आहे आपला परिचय पाहिजे ना. आता ही पर्याय आहे ती मनुष्य गती रूप आहे. देव आहात का? देव माणूस आहे म्हणतात की मग देव असतो का माणूस असतो? काय हो, देव माणूस म्हणताना कोण असते? होय. आणि मग माणसाला म्हणते, त्या देवाला म्हणतात का तू माणूस देव आहे? इथं म्हणतात, इथं पण म्हणायला पाहिजे. मग म्हणजे 4 गतीमध्ये भ्रमण करतोय पण आता 4 गतीच्या आतीत जायचं, ह्याच्यासाठी पुरुषार्थ करा हे सांगतायत. कुठली गती आहे ती? पंचम गती म्हणतात त्याला. म्हणून सिद्ध गतीसाठी आजपर्यंत पुरुषार्थच केला नाहीये म्हणून भरकटतोय. म्हणून करा, ध्यानाने प्रयोग करा तर आपल्याला पण मिळणार. अवघड नाहीये. आपण ध्यान करत नाहीये, व्यग्रता जितकी करतोय. पाठ करायचंय, पाठ करायचंय. किती केलं? पाठ बी नाही, सगळं विसरलं. रात्री काय सगळं फायदा? पाठ झालं, सकाळी काही आठवे. मग असलं पाठ घेऊन काय करायचं? काय आम्ही पाठांतर करायलोय, आमच्या बरोबर तुम्ही पण आता करणार म्हणतो. बघा असं स्पिरिट पाहिजे माहिती. नाही तर कोणाला म्हटलं करा म्हणलं की येत नाही, होत नाही, जमत नाही. किती कारण असतात. होय ना. अहो सगळे मोकळेच आहेत. सगळ्याला नुसता विचार आहेत की बांधून ठेवलंय आणि करायला लागतंय आणि सगळ्यामध्ये आहे. विचाराने मुक्तच आहे ना आपण. सगळं करत असताना पण काय तिथे नाही ना, मुक्त पण आहे, बांधलं पण गेलोय. आपणच बांधलंय स्वतःला अडकवलं. तर तुम्ही स्वयंपाक करताय, काम करताय, त्याच्यामध्ये चालत नाही का तुम्हाला हे ध्यान करायला, विचार रोज एक करायला? गाथा, अशा 800 गाथा पाठ केल्या होत्या. काल मला आठवलं. कोण आपल्यापैकी म्हणजे गुरुच कोणीतरी नाव आहे लक्षात माहिती. रोज एक गाथा पाठ करायचे, त्यांचे 700-800 गाथा. मनोहर वर्णीजी का माहित नाही. म्हणजे होऊ शकतंय ना, त्यांना होतं आपल्याला का नाही होत. उपयोग आपण तसं लावत नाही म्हणून करायचं का ऐश्वर्या? काय पाठ करायचं? उपयोग आपला चांगला राहणार त्याच्या निमित्तात. आपल्याला काय सोडून द्यायचं नाहीये, सगळं करत हे करा. मग कसं आम्हा म्हणतात मी आमनाय रूपाने स्वाध्याय करते म्हणते. जेव्हा आपल्याला शास्त्र नाही घ्यायचं त्यावेळेस तुम्ही काय करता हो? काय तुमची शरीराची कंडिशन नाही आहे, काय काम आहे, काय तुम्हाला बाहेर गेलाय गावाला, शास्त्र नाही घेऊन वाचू शकत, गाथांचं चिंतन करू शकता ना. मग म्हणून त्यासाठी आपल्या स्मरणात पाहिजे. शेवटच्या समयाला कुठलं शास्त्र घेऊन वाचणार आहे हो? हे सगळी धारणा आहे ना, ती जाणार आहे पुढच्या भवात आपल्या बरोबर. म्हणून त्या धारणेमध्ये टिकवा, त्याचे संस्कार आपल्या बरोबर जाणार आहेत पुढं. तर चांगली शिदोरी घेऊन जावा. सगळे नाही तर हे मुलगा, ते मुलाचा मुलगा, हे रागी, ते द्वेषी, हा चांगला वाईट, हेच परिणाम चाललेत सगळे आपले. ते घेऊन जाऊन किती फायदा आहे आपल्याला. कोण चांगला आहे घरात? म्यूट. म्हणजे कोण चांगला आणि वाईट हे भावच नको. सगळ्यांना जीव पाहण्याची दृष्टी देतो ते धर्म असतो. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःला जीव पहा तर सगळे आपल्याला निर्दोष परमात्मा दिसतील. म्हणून स्वतःला जाणा. ओम जाणा. स्वतःच्या निर्विकल्प स्वभावाला जाणा. हा मी आत्मा स्त्री नाही, पुरुष नाही, माता नाही, पिता नाही, पती नाही, पत्नी नाही, सर्वापासून भिन्न मी जीव आहे. शरीर हे माझे रूप नाहीच. सर्व रूपांमध्ये हा मी फक्त जाणणाराच आहे. शुद्ध आत्मा जाणा.
निर्दोषस्वरूपोऽहम् निष्पुण्यस्वरूपोऽहम् निष्पापस्वरूपोऽहम् विसर. नमो हरि.